पूर्वी गोव्यात लोक समुद्र तसंच अन्य गोष्टी पाहण्यासाठी येत होते। या उलट गोव्यात सनातन संस्थेचं कार्य चालू झाल्यावर नागरिक भारतीय संस्कृती आणि मंदिरे पाहण्यासाठी गोव्यात येतात। गोवा भोगभूमी नसून ही देवभूमी आहे। सनातन संस्कृती आणि शंखनाद महोत्सव यामुळे येथील अर्थकारण आणि सांस्कृतिक पर्यटन वाढेल। सनातन संस्थेचं कार्य समाजासाठी दीपस्तंभाप्रमाणे आहे, असे गौरवोद्गार गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी काढले। सनातन संस्थेचे संस्थापक डॉक्टर जयंत आठवले यांचा 83वा जन्मोत्सव आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून गोव्यात 17 मे ते 19 मे या कालावधीत फार्मागुडी फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचं ऐतिहासिक आयोजन करण्यात आलं आहे। त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा शासनाच्या वतीनं जयंत आठवले यांना शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन विशेष सन्मान केला। तर देशाच्या संरक्षण कार्यासाठी जयंत आठवले यांच्या हस्ते मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे सहायता निधी सुपूर्द करण्यात आला। या महोत्सवासाठी 23 देशातील 19,000हून अधिक भाविक उपस्थित आहेत। श्रीपाद नाईक म्हणाले, सनातन राष्ट्राची मुहूर्तमेढ गोवा येथून होत आहे। हा ऐतिहासिक क्षण आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने गोवा भूमी पावन झाली आहे। गोव्यात आक्रमकांनी लाखो हिंदूंच्या हत्या केल्या, मात्र तरीही येथील हिंदूंनी सनातन हिंदू संस्कृती अखंड ठेवण्याचे कार्य केले आहे। यावेळी देवकीनंदन ठाकूर, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे वीज मंत्री सुधीर ढवळीकर, गोव्यातील समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक, कर्नाटक येथील म्हैसूर राजघराण्याचे युवराज, म्हैसूरचे खासदार यदुवीर कृष्ण दत्त चामराज वाडियार, सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस आणि अभय वर्तक उपस्थित होते।